जय महाराष्ट्र, मी रुजुता लुकतुके। आपण पाहताय मेट्रो महाफास्ट। पुढच्या काही मिनिटातच आपण घेणार आहोत मोठ्या शहरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पातळीत दमदार वाढ झाली असून 7 तलावांपैकी 4 तलाव भरून वाहू लागले आहेत। या तलावांमध्ये मंगळवारपर्यंत सुमारे 12 लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झालाय। यामुळे मुंबईकरांची जवळपास वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे। ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आलाय। उल्हास खाडी लगत राहणाऱ्या 20 लोकांना आणि 18 जनावरांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। मुसळधार पावसामुळे खाडी लगतच्या घरांमध्ये पाणी शिरलंय, त्यामुळे स्थानिक घरांमध्ये लोक अडकले आहेत। अग्निशमन दलाचे आणि कोळी बांधवांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात यश आलंय। रस्ते गैरव्यवहार आणि खड्ड्यांमुळे मुंबई महानगरपालिकेच्या अब्रूचे धिंडवडे निघाले आहेत। मुसळधार पावसामुळे खड्डे भरणं कुचकामी ठरतंय। आतापर्यंत 2014 खड्डे भरण्यात आले आहेत आणि फक्त 157 खड्डे शिल्लक असल्याचा दावा पालिकेने केला आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे कमी असल्याचा साक्षात्कार पालिकेला झालाय। मुंबईत दूषित पाण्यामुळे 135 काविळीच्या रुग्णांची नोंद जुलै महिन्यात झाली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत 29 रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे। 28 जुलै रोजी जागतिक कावीळ दिवस साजरा करण्यात आला। यावेळी कावीळ अ आणि ई च्या विषाणूंचा प्रादुर्भाव अधिक असल्याचं तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे। भायखळ्याच्या तेली मोहल्ल्यातील बेकायदा इमारतीवर महापालिकेनं मंगळवारी हातोडा चालवला। इमारतीवर कारवाई होऊ नये म्हणून रहिवाशांनी सर्व खोल्यांना कुलूप लावली होती, मात्र पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पोलीस संरक्षणात कारवाई केली। इमारतीच्या 5व्या मजल्यापासून पाडकाम सुरू झालं। टप्प्याटप्प्याने ही इमारत पाडण्यात येणार आहे। इमारत धोकादायक जाहीर झाल्यानंतर 6 महिन्यात या इमारतीचं नव्यानं बांधकाम करणं अनिवार्य करण्याचा राज्य सरकारनं निर्णय घेतलाय। त्यामुळे गेली 20 वर्ष जुन्या सिडकोच्या इमारतीतील रहिवाशांना सुरक्षित छत मिळणार आहे। लाखो रहिवाशांना पुनर्विकासाचा आशेचा किरण दिसू लागलाय। मुंबई महापालिकेचा कारभार 100% मराठीमध्ये करण्याचा राजकारणी आणि पालिका प्रशासनाचा कटाक्ष आहे। मात्र अग्निशमन दलानं दुकान अभिलेखक पदासाठी प्रथमच इंग्रजीमधून परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलाय। कामगारांना लेखी परीक्षेअंती दुकान अभिलेखक पदावर पदोन्नती देण्यात येणार आहे। गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे। सर्व मूर्तिकारांकडे कामाची लगबग सुरू आहे। मात्र एकूणच वाढलेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर यंदा मूर्तीचे भावही वाढले आहेत। यंदा मूर्तीच्या किमतींमध्ये 20 ते 25% वाढ दिसून येते। त्यामुळे काही मंडळांनी बजेट कायम ठेवून मूर्तीचा आकार कमी करण्याचा निर्णय घेतला आहे। ढोल ताशांच्या सरावामुळे ध्वनी प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत। त्यामुळे ध्वनी प्रदूषण, नागरिकांची गैरसोय टाळून वादकांनाही वादनाचा आनंद घेता यावा यासाठी नियमावली तयार करण्यात येणार आहे। या संदर्भात पोलिसांसोबत ढोलताशा महासंघ आणि पथकांची केसरीवाड्यातील लोकमान्य सभागृहात बैठक झाली। शेतातला भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा यासाठी राज्य सरकार विविध मार्गांनी प्रयत्नशील आहे। मात्र मुंबई आणि ठाण्यात शेतकरी बाजार भरवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या संस्थांना दररोज शहरात भाजी विक्रीसाठी येणारे शेतकरी सापडत नाहीयेत। भाजीपाला ठाण्याच्या बाजारात मिळावा यासाठी ठाणे महापालिकेनं शहरातील काही मैदानं स्वस्त भाजी विक्री केंद्रासाठी खुली करून देण्याचा निर्णय घेतला आहे। समाज कल्याण खात्याच्या संवेदनहीन कारभाराचा फटका राज्यातल्या अपंगांना मोठ्या प्रमाणात बसत आहे। राज्यात सुमारे 29 लाख अपंग आहेत। मुख्यमंत्र्यांनी सांगूनही समाज कल्याण खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाला सहकार्य न केल्यामुळे निम्म्याहून अधिक अपंगांना अपंगत्व प्रमाणपत्र मिळायला विलंब होतो आहे। पावसाळ्यात मुंबई शहरात आजाराचं प्रमाण वाढलं आहे। मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत आजारांचं प्रमाण कमी असल्याचं मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं म्हटलं आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येत 237 ने घट झाली आहे।
मुंबई मेट्रोमध्ये पास काढून पाकिटमारी करणाऱ्या 24 वर्षीय तरुणाला महाराष्ट्र सुरक्षा बल आणि घाटकोपर पोलिसांनी संयुक्त कारवाईमध्ये पकडलं आहे। चांगले कपडे, पाठीवर बॅग अडकवून फिरणारा हा तरुण सराईत पाकिटमार असून मेट्रोतील गर्दीचा फायदा घेऊन पाकिटमार करत होता। नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेच्या बसमधून प्रवाशांना प्रवास सध्या नकोसा झालाय। अनेक ठिकाणी पावसामुळे गाड्या बंद पडण्याच्या घटना वाढल्या आहेत, तर कोलमडलेल्या वेळापत्रकामुळे प्रवासी मेटाकुटीला आले आहेत। 3.5 टनांपेक्षा अधिक वजन असलेल्या प्रवासी बस आणि अवजड वाहनांना वेग नियंत्रक बसवण्याच्या केंद्रीय परिवहन विभागाच्या निर्णयाला 31 ऑक्टोबरपर्यंतची मुदतवाढ मिळाली आहे। त्यामुळे वेग नियंत्रक बसवण्याला ही तिसऱ्यांदा मुदतवाढ मिळाली आहे। देशातील वाढते अपघात रोखण्यासाठी वाहनांच्या वेगाला ब्रेक लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। चाचणीसाठी सुसज्ज ट्रक नसल्याने आरटीओनं वाहनांच्या चाचण्या बंद करण्याचा निर्णय घ्यावा, अन्यथा आम्हीच तसा आदेश देऊ असं न्यायालयानं बजावून त्यासाठी सरकारला पुढच्या गुरुवारपर्यंतची मुदत दिली आहे। जड वाहनांच्या ब्रेकच्या चाचणीसाठी 250 मीटरचा ट्रॅक असावा असा आदेश खंडपीठानं दिला होता। ही लांबी 150 मीटरपर्यंत कमी करावी अशी सरकारची मागणी आहे। सायन पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शासनाने 1220 कोटी रुपये खर्च केले आहेत। मात्र शासनाने छोट्या वाहनांना टोल माफी दिल्यामुळे ठेकेदारांना अर्धवट राहिलेलं काम पूर्ण केलं नाही। खड्डे बुजवण्याकडेही दुर्लक्ष केलं असून या मार्गावरून प्रवास करणाऱ्या 10 लाख प्रवाशांना ठेकेदाराने वेठीला धरलं आहे। डोरेमॉन आणि सिंचन या 2 कार्टून कार्यक्रमांवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी भोपाळमधल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे। हे दोन्ही कार्यक्रम लहान मुलांची शिस्त बिघडवतात असा दावा करून संबंधित चॅनल्सना तशी नोटीस पाठवण्यात आली आहे। डोरेमॉन आणि सिंचन हे दोन्ही कार्यक्रम घराघरात पाहिले जातात आणि लहान मुलांच्या आवडीचे आहेत हे विशेष। बिग बी अमिताभ बच्चन यांच्या जुहूमधील घराची भिंत ओलांडून त्यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या बुलेट यादव नावाच्या तरुणाची रवानगी जेलमध्ये करण्यात आली आहे। बुलेट यादवकडे जामिनासाठी पैसे नसल्याने त्याची रवानगी जेलमध्ये झाली आहे। बुलेट यादव हा बिग बींचा चाहता असून बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळावी या हेतूने त्याने घरात घुसण्याचा प्रयत्न केला होता। दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांत यांना हॅकिंगचा फटका बसला आहे। रजनीकांत यांचं ट्विटर अकाउंट नुकतंच हॅक झालं होतं। काही अज्ञात व्यक्तींनी त्यांचं अकाउंट हॅक करून रजनीकांत हिट टू किल असं ट्विट केल्यानं त्याच्या चाहत्यांना धक्काच बसला होता। दरम्यान थोड्या वेळानंतर रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या हिनं या वृत्ताला दुजोरा दिला। तसंच रजनीकांत यांचं खरं अकाउंट थोड्याच वेळात पूर्ववत होईल असंही तिनं आपल्या ट्विटमध्ये नमूद केलं। आणि बातमीसह मेट्रो महाफास्टमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त।